It looks like wonderful. Now back to cricket. या आपण म्हणा सामन्याकडे. द मॅच विल बी 5 शेवटचा सामना पहिल्या फेरीतला. नंतरचे सामने 4 षटकांची नोंद घ्या आपण. बंगारपाडा वर्सेस उल्वा. उल्वा संघ टॉस जिंकला. निलेश खारकर यांचा हा संघ. इन ऍक्शन मध्ये पहिला चेंडू ग्राउंड डिलिव्हरी नाही जमलं. फलंदाज बीट केलंय. फुटवेअर नव्हतं कोणत्या प्रकारे. लेंथ लाईन ओळखू शकला. मिस झाली लाईन आणि फलंदाजाला बीट केलंय पहिल्या चेंडूमध्ये. नवचषक 2025 पर्व आपण पाहतोय. पनवेल चे सर्वात लाडके माजी खासदार सन्मान्य लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब, आमचे प्रशांत ठाकूर साहेब पोट्रिक आमदार, त्यानंतर प्रवेश शेठ सभागृह नेते आणि प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन प्रवीण शेठ पाटील आणि आमचे प्रशांत शेठ खानावकर आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. त्यामध्ये आमचे महेश भोईर असतील, विशाल नाईक असतील आणि संपूर्ण टीम असेल. प्रवीण भोईरची यस चेक केला जाईल. यस ओव्हर स्टेपिंग साठी. यस कल्ल्या पंचांचा इशारा आम्हाला. प्रेक्षकांची गर्दी अजून कमी नाहीये आणि होणार देखील नाहीये. कारण पहिल्या दिवसापासून जे प्रेक्षकांना आम्हाला प्रेम दिलंय ते प्रेम आम्ही कायम तुमच्या स्मरणात ठेवू. कारण प्रवीण शेठ आणि खारघर यांचं नातं फार घनिष्ठ आहे, जवळचं आहे. कारण प्रवीण शेठाने केलेली खारघरसाठी मेहनत, त्यांनी केलेल्या खारघरसाठी विकासासाठी केलेला प्रयत्न आणि त्या विकासाला नेहमी चालना देण्यासाठी केले त्यांचं कार्य, त्या कार्याला आम्ही सलाम करतोय. सर्व प्रेक्षकांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला सामना सुरू करा आपण. बंगारपाडा आणि सामना आपण पाहतोय त्या उल्वे या दोन संघांमध्ये. हा शेवटचा सामना पहिल्या फेरीतील. नंतर विनर टू विनर. एक मिनिट. पंच चेंडू वाईट आहे का नाही ना? नाहीये. 12 प्रतिनिधी एवढे एक्साइटमेंट दाखवू नका प्लीज. ओव्हर द विकेट. ऑन साइडला खेळायचं होतं, मग ऑफ साइडला खेळण्यास भाग पडलं. 12 खेळू म्हणजे चायचे गरम किटली आम्ही नेहमी म्हणत असतो. चाय कमी गरम असतं तर किटली जास्त गरम असते. याचं कारण आहे मित्रांनो, कारण जेवढं दुःख हारल्यानंतर खेळूला होत नाही ना. आता खारघर गावाच्या प्रेक्षकांना विचारा दुःख काय असतं हारण्याचं. कारण खेळून दुःख असतं मात्र ते दाखवू शकत नाहीयेत. कारण आवाज नेहमी चिल्लर करते, नोटा कधी करत नाहीयेत. धावसंख्या धापा कधी 4 ना. हे क्रिकेटचं प्रेम आहे. धावसंख्या 10 फलकावरती वाढत असताना 4 धावा सर्वात दमदार होते. ऑन साइड ला व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. दिस अ गुड फिनिश. आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ 6. स्केल ऑफ द विकेट. ब्रिलियंट मॅग्निफिसेंट. दर्जा आहे फटक्यामध्ये, क्वालिटी आहे फटक्यामध्ये. काय फटका सजवला मध्ये. विकेट ऍक्च्युअली पीटीसीच्या माध्यमातून फ्रंट अँगलला शफल झाला. पायाने अंतर बघा किती ठेवलं आणि ताकदीचा प्रचंड वापर. बॉडी किती लवकर टर्न केली बघा. आणि शॉटचं सिलेक्शन काय होतं. व्हाट अ शॉट. एक्सलंट स्ट्रोक. असे फटके पाहिल्यानंतर टेनिस विश्वाचा मला नेहमी हेवा वाटतो की आपल्या ग्रामीणचं क्रिकेट किती उंचीवर पोहोचलंय, किती प्रगतशील झालंय, किती विकसित झालंय. अजून एक फटका मात्र मिस टायमिंग. जज करतोय, नाही जमलं. विशाल होता तिथे, निशान होता. निशान स्वतःवरती नाराज झालाय. इज लुकिंग व्हेरी डिसअपॉइंट आफ्टर लुझिंग द कॅच. बट वेल केली. कार्यक्रम संपला, सत्ता गेली, शानपण संपलं. आता पछतावून काय होणार आहे. गेट रेडी फॉर द नेक्स्ट अचिव्हमेंट. पुढच्या तयारीसाठी सज्ज व्हा. हा बघा आमचा हा व्यासपीठ. हे प्रवीण शेठ आमचे प्रशांत खानावकर. प्रवीण शेठ यांचं लक्ष त्यांच्या टीम वरती आहे जी भिवंडीला खेळते सध्या सेमीफायनलचा सामना. आणि लक्ष मात्र या स्पर्धेकडे देखील तेवढेच आहे. 2 धावा मिळणार. आमचे खारघरचे भाऊजी यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम भाऊजी. या स्वागत आहे तुमचं. स्वाध्याय बंधू आहेत ते. यस स्वागत आहे तुमचं. 3 धावा फलकावरती. खारघर एक असं शहर आहे मित्रांनो ज्या खारघरमध्ये सर्व प्रकारचे कार्यक्रम होतात. मग स्वाध्यायाचे कार्यक्रम, बैठकीचे कार्यक्रम. मोदी साहेब देखील 2 वेळा आले खारघरमध्ये. खारघरमध्ये निरंकाराचा कार्यक्रम होतो. याच खारघरमध्ये भरपूर लोकांचे पाय चरणस्मरण होतात. ते पवित्र खारघर. आणि याच खारघरमध्ये आपण एक स्पर्धा पाहतोय. अरुण भगत यांचं आगमन झालंय खारघर गावचे. स्वागत आहे तुमचं. आणि कैलाश बुवा पाटील यांचं आगमन झालंय. स्वागत आहे. 13 धावा फलकावरती. टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना बंगारपाडा टीम. उल्वे संघानं टॉस जिंकून प्रतीक्षनं सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. आणि धावा कुठल्या ते 13. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 13 फॉर नन. चांगली स्पर्धा, खूप चांगली स्पर्धा. योग्य आयोजन. मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय की जिथे प्रवीण शेठ तिथे क्लास स्टँडर्ड आणि जिथे प्रशांत शेठ खानावकर
तिथे योग्य नियोजन. या दोन्हींचा संगम आहे स्पर्धा. खूप चांगली स्पर्धा. पडद्याच्या मागे आमचे विशाल नाईक, महेश भोईर आमचे संपूर्ण प्रवीण स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशन. खूप चांगली मेहनत आहे, माहिती आहे त्यांना, भरपूर वर्षाचा अनुभव आहे. आणि याच मैदानावरती तुम्हाला 10 तारखेला खारघर प्रीमियर लीग KPL वर्ष 12 11 वर्षाची तपश्चर्या 12 वर्षी तुम्हाला पाहायला मिळणार डे नाईट फॉर्मॅटमध्ये. ऑर्गनाइज बाय प्रवीण शेट. नो डाऊट गोलंदाज तयार भावेश खारकर. भावेशचा चेंडू उचललाय. पिकअप स्ट्रोक कवखराच्या डोक्यावर सीमा पलीकडे षटकार. किती लवकर चेंडू पिक केलाय. लाईन योग्य होती, फुटवर योग्य होता, नजर कडे होती, तयार होता शॉटसाठी आणि किती लवकर चेंडूला पिक केलाय. पिकअप स्ट्रोक ब्युटिफुल शॉट. षटकार मिळणार. दबा झाल्यात 19. 7 चेंडूचा सामना झालाय. प्रशांत कानोकानेचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम प्रशांत दादा. संपूर्ण मॅनेजमेंट त्यांच्याकडे आहे, कारण हे रामशेठ ठाकूर साहेबांच्या अगदी जवळचं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत त्यांनी भरपूर काम देखील केलंय आणि त्याला भरपूर अनुभवी देखील आहे. आणि क्रिकेटच्या असोसिएशनचे आपले उपाध्यक्ष आहेत. क्रिकेटसाठी देखील भरपूर योगदान आहे. प्रशांत शेठ असतील, आमचे प्रवीण शेठ असतील आपल्या असोसिएशनसाठी. कीप इट व्हेरी गुड जॉब. गोवर ऑन साइडला खेळायचं. चेंडू ट्रॅव्हल होतं, फान लेग रिझनला निघून जाईल तो, मात्र नो मॅच लँड मध्ये. आणि चेंडू फान लेग रिझन क्लिअर करत असताना वेगाने गेलाय आणि चौकारासाठी. ग्रेट बॅटिंग, चांगला प्रयत्न. दर्शक धावा कधी 23. आमचे स्कोरर वाजाचे अनेश पाटील. आणि जेवतो कधी हे मला देखील कळत नाहीये. कंटिन्यू स्कोरिंग करत असतात ते, कारण त्यांना स्टेपनी नसते. कॉमेंटर असतात 1-2, मध्ये स्कोरर एकच असतो. पंचाने देखील स्टेपनी असते. 23 धावा. खरं हार्डवर्क त्यांचंच आहे, कारण त्यांना सॉरी देखील बोलता येत नाही चूक झाल्यानंतर. व्हेरी गुड जॉब बॉयज. 23 वरती अजूनही गडी बात नाहीये. दुसरे षटक ओ नाही जमलं. कनेक्टिंग वेळ नाहीये, कारण ऑनसाइडला त्याला चेंडू एक्झॅक्टली मिड विकेटच्या डोक्याने खेळायचा होता. डबल माइंड झाला फलंदाज. पहिल्यांदा बॅटचा फेस लवकर ओपन केला, नंतर बॅटचा फेस क्लोज देखील तेवढ्या वेगाने केला त्यानं. डबल माइंड झालाय. एक्झॅक्टली त्याला कळलंच नाही की एक्झॅक्टली कुठे खेळायचं होतं. दफक धावा 23. गडी बाद झालेत ते. एके नाहीये. भावेश खारकर गोलंदाजी मध्ये येत असताना उल्वा नोटच्या माध्यमातून लवकरच निलेश खारकर यांच्या माध्यमातून येणारी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 1 ते 5 एप्रिल मार्च. यस, पंचाचा वाईटचा इशारा आलाय. मार्च म्हटल्यानंतर आमच्या अंगावरती शहारा येतो, कारण इन्कम टॅक्सचा महिना असतो तो. खूप शहारा येतो आमच्या अंगावरती. इन्कम टॅक्स सरकारचा अधिकार आहे. 24. प्रवीण शेठ पाटील यांचा संघ भिवंडीला सेमीफायनल खेळतोय. लवली हिट, वर शॉट, गॅप नाही मिळाला. शतक पुढे सरकलाय. विवेक आलाय बॅकअपला, लॉंग ऑफला. 2 धाब्याचा प्रयत्न. यस इट इज. फिंगर गोज बंपर. फर्स्ट डिसमिसल, सब डिसमिसल. 25 वरती पहिला धक्का. फलंदाज बाद. सिद्धेश भास्करचा चांगला फटका. प्रशांत मात्र नॉन स्ट्राईकला होता आणि तो नॉन स्ट्राईकलाच राहिला आणि आदेशने खूप सुंदर फेकी दिली. फलंदाज बाद. पंचवीस वरती प्रवीण शेठ खूप खूप धन्यवाद. स्वतः विचारत असतात, सर्वांची विचारपूस करतात. असं आयोजन असावं मित्रांनो. आपले कॉमेंटेटर, स्कोरर, PTC लाईव्ह, पंच यांची संपूर्ण विचारणा करत असतात ते. 25 वरती 1. 2 चेंडूचं केलं अजूनही बाकी आहे. पहिला धक्का. फलंदाज नॉन स्ट्राईक वरच बाहेर गेलाय. जयेशचा चेंडू जयेशने फेकून दिलाय. व्हॉट अ बॅटिंग. सिद्धेशने फेकून दिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या डोक्यावरनं. क्लास टायमिंग. दिस इज अ टेरिफिक स्ट्रोक. ओ व्हॉट अ शॉट. काय फटका दाखवलाय. नजाकत बघा, ऍक्शन रिप्ले बघा स्लो मोशन मध्ये. PTCची कमाल. आणि बघा किती चांगला फटका. असे फटके रॅरली तुम्हाला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला एवढ्या डायरेक्ट क्लिअर करणं इट्स नॉट पॉसिबल. 100% मधनं फक्त 5% खेळू असं करू शकतात पंच. काहीतरी इशारा करता आम्हाला. चेंडूची मागणी केली जाईल. ते चेंडू प्रोव्हाइड करायचंय. आमचे छोटे नन्हे मुन्ने आमचे चेंडू प्रोव्हाइड करत असतात. आजची मुलं उद्याचं भविष्य, तर हेच उद्या भारताचं खरं भविष्य असणार आहे. नमो चषक 2025 पर्व. प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. प्रेक्षकांना मला पहिल्या चेंडूपासून जे सहकार्य केलंय तुमचं खरोखरच आम्ही ऋणी आहोत. प्रवीण शेठ याच्यावरती असंच प्रेम कायम असू द्या.
क्रिकेटवरती प्रेम कायम असू द्या. कारण प्रवीण शेठ व्यक्तिमत्व खारघरच्या हितासाठी प्रगतीसाठी नेहमी सक्षम आहे तुमच्यासाठी. आपला माणूस आपला नेता. 31 धावा 1 बाद. शेवटचा चेंडू फायनल टू दिस ओव्हर. 31 धावा 1 बाद. शेवटचा चेंडू. चर्चा होते मैदानातील फलंदाजाच्या मार्फत. टाइम आउट सुरू आहे तुमचा. 10 मिनिटं 19 सेकंद झालेत. लक्ष असू दे गोलंदाज करणारा उल्वेस संघ. 20 मिनिटांमध्ये 4 षटके फेकायचे ॲट एनी कॉस्ट. ऑरेस्ट यू हॅव टू टेक अ लास्ट ओव्हर. यस टाइम तुमचा होतो स्टॉप. चला 31 वरती 1. फायनल ऑफ दिस ओव्हर. ऑरेस्ट यू हॅव टू टेक अ 1 प्लेयर इन पॉवर प्ले इन द लास्ट ओव्हर. ओ कट केला शेवटच्या मोमेंटला. क्लास टायमिंग. ग्लोरियस स्ट्रोक. बॅकफुटला जाऊन याला कट केला. स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार मिळेल. गुड बॅटिंग. वॅकंट एरिया शोधलाय. गॅप शोधलाय आणि त्यामध्ये यश देखील लाभलं. पॉईंटच्या शतकाला याला बीट केलंय बघा. बॅकफुटला गेला. जागा बनली. शेवटच्या मोमेंटला बॅटचा पेस ओपन केलाय. पाहिलं वॅकंट एरिया पॉइंट अँड कव्हर मधनं खूप सुंदर फटका आणि काय चेंडू काढलाय मैदानावरती. 35 वरती 1 बाद 2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13 आणि या षटकामध्ये आल्या त्या तब्बल 22. 22 runs coming up this over. It's a very expensive over for the Ulve team and it's a very good over for Bangarpada team. दर्शक धापलकावरती चांगली आपण पाहतोय. 35 धावा 1 बाद. चंदन मडवी. चला सामना स्पीडअप करूया प्लीज उल्वे संघ. कारण आज आम्हाला एक संघ फक्त क्वालिफाय करायचं. दररोज आम्ही 2 करतो. प्लस हा 40+1 सामना देखील वाढला. त्यामुळे उद्या आम्हाला बडन नको. उद्या भरपूर मान्यवर येतील. आज बीजेपीचा झेंडा फडकला दिल्लीवरती. 27 वर्षानंतर घवघवीत यश. त्यामुळे ते भरपूर भाषणं होतील उद्या. त्यामुळे आम्हाला वेळेचा उद्या युटिलाइज करायचा आहे. सर्व बीजेपीचे मान्यवर पुन्हा उद्या पाहायला मिळतील. चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न शेवटच्या मोमेंटला नाही जमलं. एकदा मिळणार. बिझी ठेवले खेळून. हा एक चांगला प्रयत्न असतो. जर तुम्हाला चौकार षटकार मिळत नसेल तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. इट्स अ लाईफ लाईन ऑफ क्रिकेट आणि त्याचा युटिलाइज करत असताना. दर्शक धापा कधी 36. उल्वे संघ एक चांगला संघ आहे. ज्या उल्वे संघाच्या माध्यमातून उल्व्या नोडमध्ये आम्ही मोठमोठ्या स्पर्धा पाहत असतो. आता सचिन शेठ यांची स्पर्धा झाली. महेश स्पोर्ट चषक. सचिन शेठ घरच आमचे. त्यानंतर उल्वा नोट प्रीमियर लीग चांदीची ट्रॉफी आम्ही पाहिली. आमचे गोलंदाज तयार. वॉट अ शॉट. मग बॉल बॅक ड्राइव्ह. चेंडू मागे निघून गेला एक्झॅक्टली इन फ्रंट ऑफ स्क्रीन थ्रू द लाईन आणि एकच धाव मिळणार. येस दर्शकाला आकार होतोय 1-0. आमचे अमर पाटील, अमर कडू, आमचे सचिन गरत, कुशल गरत आमचे उल्व्या नोटचे चांगले आमचे मित्र आहेत. ज्याला सामना एन्जॉय करत असतील तर स्वागत आहे तुमचं. आणि आमचे बामण डोंगरीचे संजय ठाकूर यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. लवकर चेंडू याला बॅटचा फेस ओपन केलाय. ऍक्च्युली ब्लाइंड स्ट्रोक केलायचा होता. चेंडूची लेन पाहिली नाही. लाईन पाहिली नाहीये. ऑन साइडला ब्लाइंड स्ट्रोक केल्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट डिलिव्हरी. दर्शक धापा कधी 37. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा चांगले लोकप्रिय कॉमेंटर आमच्या समेत आहेत. प्रशांत खानावकर यांनी संपूर्ण जबाबदारी स्वीकारली स्पर्धेची. कॉमेंटर्स अंपायर्स लाईव्ह. 37 लॉस ऑफ द 1 विकेट. चेंडूला शेवटच्या मोमेंटला ग्लान्स करत असताना मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तो ऑफड्राईव्हच्या माध्यमातून त्याला ग्लान्स करायचा होता. मध्ये शेवटच्या मोमेंटला त्याने थोडीशी पोझिशन चेंज केली आणि त्याने मात्र चेंडूला याली फक्त दिशा देत असताना ऑफ ड्राईव्ह केलाय. एकच धाव मिळणार. 38 लॉस ऑफ द 1 विकेट. 2 more deals to go of third over. The match will be 5 overs. Ulve team on the toss. Opted field fast. हो हिट केलाय चेंडूला. टेरी विकेट. चेंडू सीमा पलीकडे काव कॉर्नरवरनं आणि सुंदर झेल टिपत असताना दीप मडवीची टिपला झेल. यश मडवी क्या बात आहे. सुंदर झेल चेहऱ्यावरती बघा. यावेळी हास्य पाहायला मिळते. आम्हाला दिसलं नाही इथकडनं कारण बॅनर खूप मोठा आमच्या समोर आहे. आता दिसेल आम्हाला लाईव्हच्या माध्यमातून. यस गुड जॉब पीटीसी. ओ व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द मॅच. स्पेक्ट्युक्युलर कॅच. आणि लगेच प्रेक्षकांनी सांगितलंय ही इज गॉन, ही इज आउट. थँक्यू प्रेक्षक. 38 लॉस ऑफ द 2 विकेट्स. फायनल ऑफ दिस ओव्हर. आमचं व्हीआयपी डाईस हे संपूर्ण मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना स्वागत आहे सर्वांचं. 70 फुटाचा व्हीआयपी डाईस आहे. आम्हाला इथून त्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जाण्यासाठी जवळजवळ 75 पावले पोहोचावी लागतात.
हे यश आहे आमच्या प्रवीण शेठचं. दर्शक धापा 38 लॉस्ट ऑफ द 2 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. उलबेस संघ इन ऍक्शन मध्ये निलेश शेठ खारकर यांच्या नेतृत्वाखाली संघ आपण पाहत असतो. निलेश शेठ खारकर बीजेपीचे खूप चांगले व्यक्तिमत्व, रामशेठ ठाकूर साहेबांच्या अत्यंत जवळीक आणि उलव्याच्या विकासात त्यांचा देखील सिंहाचा वाटा आहे. 38 धावा 2 बाद. लवली हिट. पुन्हा एकदा चांगला फटका कॅप मध्ये. या सिटीज एकच धाव मिळणार नाहीये, चौकार जाणार. येस आता मध्ये मिळतोय चौकार. ऍक्शन रिप्ले बघा, कारण डाव्या साईडला आम्हाला काही दिसत नाहीये. बघा ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आम्ही सांगू तुम्हाला, खूप चांगला फटका होता, डाऊन लाईन केला होता. आणि गॅप प्रेक्षक बघा आणि व्ह्यू बघा आणि हा टेलिकास्ट बघा. तोच प्रेक्षक होता, आता मध्ये चुकलाय, नाराज झालाय स्वतःवरती. 42 loss of the 2 wickets, completion of the 3rd overs. You're watching Namo Trophy 2025. Tomorrow is the last day of this tournament, so I invite you, please join with us tomorrow, because you will get answer tomorrow who will be champion of the Namo Trophy 2025. 40+ क्रिकेटचा कोण विजेता असणार आहे, रेग्युलरचा कोण विजेता असणार आहे. रेग्युलरच्या माध्यमातून 32 टीम्स हॅव पार्टिसिपेटेड in this tournament. So let's see who will become a champion of this tournament. 42 Metro. Loss of the 2 wickets. फुल टॉस. चेंडू बॅटवर घेतलाय, 4 स्ट्रोक, मात्र चेंडू मिस टायमिंग. सुंदर झेल. यश मडवी जातात, दुसऱ्यांदा झेल टिपतोय. फलंदाज बाद. जयश संकेतला मिळालं पहिलं यश आणि जयश बाद होतोय. फुल टॉस. बॅटचा फेस ओपन केला, मात्र चेंडू लागला टो एंडला आणि खूप सुंदर जय जिंकला यश मडवीनं. फलंदाज बाद. तिसरा धक्का 42 वरती. बघायचं उल्बेस संघाला किती मोठं टार्गेट असणार आहे समोर आणि भंगारपाडा संघ किती टार्गेट ठेवणार. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण लहू फडक्यानं ऐकणार, तदनंतर त्यांना आम्ही सन्मानित करू. भरपूर मेहनत घेतली त्याने स्पर्धेमध्ये, लवकर आलेत ते. मंगेश वाकडेकर आमच्या समेत आहेत, प्रशांत शेठ खानावकर आहेत, तर प्रवीण शेठ आहेत आमचे. ही जी मंडळी आहे ना, यांनी रायगडच्या क्रिकेटला एक ग्लॅमर दिलाय. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलं. ते आमचे वाकडेकर साहेबांनी, त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. मंगेश वाकडेकर हे व्यक्तिमत्व छोटं नाही मित्रांनो, हे मास्टर माइंड व्यक्तिमत्व आहे. सर्व रायगडला एका व्यासपीठ ते आणून ठेवलं त्यांनी खेळू क्रिकेटच्या माध्यमातून. वाईटचा इशारा पंचाकडनं. 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स अँड 4 इज गोइंग ऑन. मिनिटं झाली तुमच्या आतापर्यंत 17. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. उशिरा बॅटचा पेस ओपन केलाय. बॉल बॅक ड्राइव्ह. एक पाऊल जरी पुढे टाकला तर यष्ट उद्ध्वस्त करेन. जणू काय दम दिलाय गोलंदाजानं आणि फलंदाजाला माघारी पाठवलाय. ही दहशत असायला हवी तुमची क्रिकेटमध्ये ॲज अ प्लेयर. 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स. Oh, good bowling with extra pace as well as right direction. There is no chance for the batsman and this is a good delivery. Oh, what a wonderful comeback. चांगलं कमबॅक आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या त्या तब्बल 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ 22 धावा. तिसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमी षटक फक्त 7 धावा 1 डिजिट मध्ये. आणि चौथ्या षटकामध्ये इकॉनॉमी गोलंदाजी संकेत भोईरच्या मार्फत 3.3 षटकांची सांगता. 43 लॉस ऑफ द 3 विकेट्स. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसेंट. मात्र व्हॉट आदेश होता तिथे. खूप चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केला, जमिनी लगत त्याने उचलला होता हा चेंडू. ऑस्ट्रेलियन खेळू अशा प्रकारे रिकी पॉन्टिंग अशा प्रकारे झेल टिपायचा, अगदी जमिनीला लागतो नाही लागतो उचलायचा असा प्रयत्न होता. नाही जमलं इथे, मात्र एफर्ट चांगले होते. 100% कमिटमेंट होती आणि धावसंख्येला आकार येणार 44 वरती. गुड बॉलिंग संकेत भोईर. ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक. व्हेरी गुड बॉलिंग. मात्र लाईन चुकली, दिशा योग्य नाहीये. पंच सांगत असताना इट्स अ वाईट. क्रिकेटमध्ये तुमच्या वेगाला महत्व नाहीये, तुमच्या ॲक्युरेसीला परफेक्शनला महत्व आहे, तुमच्या टप्प्याला महत्व आहे. क्रिकेटमध्ये वेगाला महत्व असतं तर शोएब अख्तर पाकिस्तानचा पहिल्या नंबरचा गोलंदाज असता, मात्र असं कधीच घडलं नाहीये. यस पंचांचा पुन्हा एकदा वाईटचा इशारा. लाईन चुकते, मिस करतोय. पंचांना वाईट दाखवलंय. रिव्ह्यू घेऊ शकता, तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे. पंचांना तुम्ही चॅलेंज करू शकता. 45 लॉस ऑफ द 3 विकेट्स.
दोन षटकामध्ये भरपूर धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 13 आणि दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 22 धावा. असं वाटलं 35 धावा होते दोन षटकामध्ये. असं वाटलं की भंगारपाडा संघ या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम धावसंख्या दाखवेल, जी नावडे संघाने 90 दाखवली होती. असं वाटलं की 60-75 होणार, मात्र आता वाटत नाहीये की आता 50 पर्यंत पोहोचणार हा संघ. ओ शेवटच्या मोमेंटला डिफेन्सिव्ह स्ट्रोकला पसंती दिली. बॅकफूट डिफेन्सिव्ह स्ट्रोक एकदा मिळणार, दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि धावसंख्या पोहोचली ती 48 वरती. आता मध्ये 50 होणार आणि अजून एक षटक असणार आहे, म्हणजे निश्चित 60-65 ची अपेक्षा असणार आहे. मात्र जो वेग सुरुवातीला होता P1 P2 मध्ये तो वेग कुठेतरी कमी झाला. जी धावसंख्या लुटली पहिल्या दोन षटकांमध्ये कुठल्या त्या धावा कुठेतरी कमी होताना पाहायला मिळाल्यात, हे विसरता कामा नाहीये. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. शिवजीतचा वापर नाही जमला. भन्नाट वेग अँड दिस अ गुड फिनिश फ्रॉम द बॉलर. संकेत भोईरचा यशस्वी षटक. आमचे स्कोर आम्हाला सांगतील की या षटकामध्ये धावा आल्यात किती. पहिल्या दोन षटकामध्ये 35 आणि मागच्या दोन षटकांमध्ये या षटकामध्ये किती आलेत 6, म्हणजे एकूण 13 धावा षटकामध्ये दोन षटकांमध्ये. पहिल्या 12 चेंडूमध्ये 35 आणि नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा. हे क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. क्रिकेट बदलण्यासाठी वेळ लागत नाहीये, हा सामना बदललाय. एक्झॅक्टली तुमची झाली ती आता 20 मिनिटं. चला लगेच सामना सुरू करा. आपण वाचलात तुम्ही हुलवे संघ. 1-2 सेकंद इकडे तिकडे झाले असते ना तर तुम्हाला फ्लेअर आतमध्ये घ्यावा लागला असता. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचा गोलंदाज यश मडवी. या यशनं 2 झेल टिपलेत, तो यश आलाय. धावसंख्या धापालकावरती 48. शेवटच्या षटकामध्ये 12-13 धावा आल्या तर 60+ धावा होतील. आणि या मैदानावरती आता रात्रीचं वातावरण आहे. वाजले ते 10 वाजून 19 मिनिटं. तर थोडंसं थंडावा निर्माण झालाय मैदानावरती. त्याचा बेनिफिट मिळणार मैदानावरती गोलंदाजांना. गोलंदाज यश मडवी शेवटच्या स्पेलमध्ये. प्रेम दमडे स्टॅकनला आणि चेतन गोसावी नॉन स्टॅकनला. यश मडवी गोलंदाजीमध्ये. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इज प्रोग्रेस नाव. ओव्हर द विकेट. चांगला फटका. व्हाट अ शॉट गॅप मध्ये थ्रू द लाईन इन मिडल स्टेज आणि चेंडू सीमा पलीकडे चौकार. आणि याचबरोबर 50 धावा फलकावरती. 50 ब्रिंग्स अप स्कोरबोर्ड. वेलकम 50. 52 धावा होतात मैदानावरती. पहिला सामना जिंकणारा संघ वाल संघ आणि धाकटा खांदा संघ. बरोबर ना. वाल आणि धाकटा खांदा संघ टॉस साठी आपण यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. जो संघाने उपस्थित नसेल त्याला 3 चेंडूची पॅनल्टी. येस हिट केल्या चेंडूला, मात्र गॅप मध्ये नाहीये. चेंडूला आपला बॅकअप चांगला आहे. तिथे मिळणार ते एकच धाव. संकेत चेंडू केलेला फार वेगानं आणि मिळणार ती फक्त एकच धाव. गुड बॅटिंग. 53 धावा होतात धापलकावरती. प्रेम दमडे चांगली फलंदाजी करत असताना चेतन त्याला साथ देतोय. दोघांमध्ये 12 धावांची भागीदारी होते. दोघांनी 8 चेंडूचा सामना केला आतापर्यंत. प्रेम दमडेने 5 चेंडूमध्ये 6 धावा कुठल्यात तर चेतन गोसावी 3 चेंडूमध्ये 6 धावा. खोदून काढल्या चेंडूला ड्राईव्ह करत असताना वॉटरमॅनचा सुंदर वापर. एकच धावेने दुसऱ्या बॅटचा प्रयत्न आणि त्यामध्ये केले यश. गुड रन द विकेट. गुड कॉल. पहिली धाव वेगानं घेतली. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न केला त्यामध्ये यश देखील लाभलं या फलंदाजांना. फक्त धावा त्या 55. आता शेवटचे चेंडू झाले ते 3 आणि गोलंदाज यश मडवी स्टाकेनला. चेतन गोसावी नॉन स्टाकेनला प्रेम दामडे. नमो चषकाचा आजच्या स्पर्धेतील शेवटचा सामना पहिल्या फेरीतला. गुड बॉलिंग. एज अँड टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक बिहाइंड द स्टंप. व्हेरी गुड जॉब. 1 more विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 4 गोज डाऊन ऑन 55. 55 वरती 14 धक्का. वाल संघाचा संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थांबायचंय आणि धाकटा खांदा संघाचा संघनायक थांबायचं. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच आपण टॉस करणार आहोत. प्रशांत शेठ खानावकर जी डिसिप्लिन आपण लावली ना पहिल्या दिवसापासून ती मात्र योग्य आहे. हॅट्स ऑफ यू. दुसरी अनाउन्समेंट करावी लागली नाही आम्हाला संघनायकांना का डिसिप्लिन असायला हवी, अनुशासन असायला हवं. अनुशासन तुम्हाला बघायचं असेल तर स्पर्धा होते. आता झालेली स्पर्धा सचिन शेठ घरात काय डिसिप्लिन होतं. 11:15 आम्ही फायनल केली. 11:15 आम्ही घरी येऊन झोपलो देखील. नाईटची स्पर्धा. हे आयोजन होतं शेलघरचं. सचिन शेठ घरात फार वेगळं आयोजन. डिसिप्लिन किती त्या स्पर्धेमध्ये असायला हवी रोशन. असं डिसिप्लिन असायला हवं कारण खेळाडूंना वळण लागलं पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन. 55 धावा
फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर आणि अशा रीतीनं सत्र झालंय समाप्त. 55 वरती सत्र समाप्त झालंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 35 धावा आणि नंतरच्या 18 चेंडूमध्ये धावा आल्यात त्या फक्त 20 धावा. 12 चेंडूमध्ये 35, 18 चेंडूमध्ये 20, 55 धावा. अब तक 56चं टार्गेट मैदानावरती. या टॉस करू आपण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी लहू फडक्यांना विनंती करेन आपण यावं. कैलाश बुवा यांना आपण आमंत्रित करूया टॉस साठी. या कैलाश बुवा. बाबू तुझी कुठली टीम? वाल तुझी खांदा ना. वाल संघाचे संघाने माझ्या उजव्या बाजूला आणि धाकटा खांदा डाव्या बाजूला. निर्णय लगेच जायचं, लक्षात असू द्या. डिसाइड करूनच यायचंय. या बो इकडे या. सामना 4 षटकांचा कंपल्सरी चेसिंग. टेल हेड कोण मागणार आहे? धाकटा खांदा की वाल? धाकटा खांदा. चला सेकंड. कैलाश बुवांचे शुभ असते. टॉस केला जातोय. टेल इज कॉल फ्रॉम धाकटा खांदा अँड इट्स हेड. कैलाश बुवांना विनंती आपण स्थानपण व्हावं. कैलाश हेड स्थानपण व्हावं आपण. तर बाल संघ टॉस जिंकलाय आपण. पहिला निर्णय आम्हाला अपेक्षित असणार आहे. फील्ड पास. मागचा सामना खूप चांगला झाला. तसाच सामना पाहायला मिळेल. थरार नाट्य रंगला मागच्या सामन्यामध्ये. जिंकण्याचा प्रयत्न राहील. ऑल दी बेस्ट. फार कमी बोलतात ते. धाकटा खांदा संघ मगाशी टॉस जिंकला, आता हारलात. मगाशी पण हारला होता, आता पण हारलात. मात्र मगाशी टॉस हरून सामना जिंकलात. आता काय असणार आहे? सामना चांगला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना. नक्कीच नक्कीच. आता पण टॉस हरून मॅच जिंकू आम्ही. आता काही चेंजेस असणार आहे? कारण आता 4 षटकांचा सामना. लाईनअप मध्ये काही चेंजेस? कोई 1-2 बदल? 1-2 प्लेयर चेंज आहेत. ऑल दी बेस्ट. The News Farm Center, Wal team on the toss, opted field first. So please join with us and enjoy with the Nova Trophy 2025. Thank you so much. Over to committee box. हेलो, थैंक यू सो मच मैक्स सर. चलेंगे यहाँ से मुकाबले के आखिरी सत्र की तरफ, जहाँ से मुकाबला 2 बिग टीमों के बीच बिग फाइट मुकाबला ओम साई बंगारपाड़ा बनाम उलवे 2 टीमों के बीच ये मुकाबला. यहाँ से पहले सत्र में बंगारपाड़ा टीम ने बल्लेबाजी की और 55 रन बनाए और 56 रनों का टारगेट यहाँ से दिया है. 30 गेंदें यहाँ से जरूर डिलीवर की जाएगी बंगारपाड़ा टीम की ओर से और उलवे टीम को 30 गेंदों के भीतर 56 रनों का टारगेट है. और चलिए उलवा टीम आरंभिक जोड़ी मैदान के अंदर भेजे. 56 का यहां से लक्ष्य मिला है. उलवे टीम जिन्होंने टॉस जीता और पहले गेंदबाजी करने का हालांकि फैसला किया. शुरुआती 2 ओवर मैंडेटरी पावर प्ले की थी और उनमें काफी तेजी के साथ रन बटोरे बंगारपाड़ा टीम ने लगभग 35 रन और आखिरकार वो गाड़ी रुकी 55 रनों के ऊपर. यानी अगली 18 गेंदों के भीतर महज 20 रन बने. कितनी अच्छी गेंदबाजी, उतना अच्छा कमबैक किया. मैं तो कहूंगा उलवे टीम ने शायद वो कमबैक अब यहां से कारगर साबित होगा क्योंकि यहां से 56 रन बनाने और 30 गेंदें मिलेगी. आरंभिक जोड़ी बीच मैदान में उलवे टीम की ओर से एज अ ओपनर 2 सलामी खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल होंगे. प्रतीश और चंदन ये आरंभिक जोड़ी. स्ट्राइकर एंड पे प्रतीश पाटिल है एज अ कैप्टन. सर सेनापति लीडर आए एज अ ओपनर करके और स्ट्राइकर एंड पे वही रहेंगे और उनका साथ निभाएंगे बल्लेबाज चंदन मडवी और सिद्धेश वास्कर आएंगे. पहली गेंदबाजी की कमान संभालेंगे यहां से बंगारपाड़ा टीम की ओर से. 30 गेंदें और 56 रनों का टारगेट. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. पहली गेंद. काउंटडाउन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहली बॉल सटीक जगह पे निशाना, लेकिन ऑफ स्टंप की बाहर वाली गेंद थी. बदन से छूने वाली गेंद. जरूर बल्लेबाज ने घुटना मोड़ने की कोशिश की और ऑन साइड में खेलने की कोशिश की थी लेकिन बल्ले के पल्ले गेंद नहीं आई
और डॉट बॉल यहां से देखने को मिली। डॉट बॉल के साथ यहां से सिद्धेश वास्कर ने अपनी गेंदबाजी का आगाज किया, शुरुआत की है। अंजाम किस तरीके से रहेगा ये जरूर देखने वाली बात रहेगी, क्योंकि बंगारपाड़ा टीम ने पहले 2 ओवर में 35 रन बनाए थे। उसके जवाब में उल्वे टीम दूसरी बॉल बैकअप द बॉलर, इस बॉल के ऊपर भी कोई रन नहीं। बल्ले के स्लॉट में गेंद ठीक तरीके से आ नहीं रही है, लेकिन प्रीतेश ने जिस तरीके से ओपनिंग में कहा कि भाई आयोजन करते समय मैदान होना बहुत अहम है और उसकी कमी खलक रही है उल्वा नोट परिसर में। टाइमर अलर्ट है, इस बात के ऊपर जरूर गौर कीजिए। 20 मिनट के भीतर पहले 4 ओवर का कोटा समाप्त करना है। बल्ले का अंदरूनी हिस्सा लॉन्ग लेग स्क्वायर लेग की डिपार्टमेंट में, वहां पे 30 यार्ड सर्कल के अंदर हमारे जो अंपायर है उनके बगल में गेंद गई और आखिरकार इस बॉल के ऊपर खाता खुला। अपनी टीम का भी और खुद का बल्लेबाज प्रीतेश ने खाता खोला इस सिंगल के साथ। देखिए 56 रन उतने आसानी से बनेंगे नहीं है। जैसे 56 इंच का मैक्सर बनता है, सीना बनता है, लेकिन वो सीना तानने के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है, उतना आसान काम नहीं होता। लेकिन ये देखिए इसी बीच मिडान था, मिडान को बीट और गेंद सीधा बाउंड्री से बाहर लॉन्ग ऑन की दिशा में, 4 रन। चलो भाई अब डीजे यहां से बजेगा नहीं तो हमारी आवाज कंटिन्यू चालू रहेगी। बढ़िया स्ट्रोक था, गेंद स्लॉट में थी। मैक्सर हमने थोड़ा सोचा कि डीजे बजेगा लेकिन नहीं बजेगा। अब चौवा मिला, चौवे के साथ चंदन मडवी ने अपना खुद का खाता खोला, निजी खाता। तो टीम की टोटल 5 रन बने। ये भी जड़ में डाली हुई गेंद, सम्मान दिया, लेकिन इस बॉल के ऊपर महज सिंगल बना। एक अच्छे खिलाड़ी की निशानी होती है, बड़ा हिट लगाने के बाद अगली बॉल के ऊपर अगर सिंगल निकाला जाए, स्ट्राइक रोटेट की जाए, तो गेंदबाज का थोड़ा सा नजरिया बदलना होता है, क्योंकि उसका एक्शन में, उसके मूवमेंट में ना काफी बदलाव लाना पड़ता है। ये अच्छी क्रिकेट है। सिंगल के साथ टोटल 6 बने, यानी अभी भी 25 गेंदें बचे और 50 की जरूरत है। अब प्रीतेश स्ट्राइकर एंड पे रहेंगे, जिन्होंने 3 गेंदों के भीतर महज सिंगल बनाए। अब फील्डिंग की सजावट में थोड़े सा बदलाव, जो मिड ऑन था उसे लॉन्ग ऑन की रीजन में और जो लॉन्ग ऑफ था उसे मिड ऑफ की क्षेत्र में और मिड विकेट में। ये सजावट होनी चाहिए। बल्लेबाज बदला है, ये देखिए घुटनों को मोड़ा था, थोड़ा सा डाउन हुए थे बल्लेबाज, लेकिन बल्ले के बल्ले इस बार भी गेंद नहीं आई। यानी पहले ओवर का खेल समाप्त, स्कोर कार्ड के ऊपर इकोनॉमिकल रन, मैच 6 रन बने। यानी अभी भी 50 की जरूरत है। 24 गेंदे बचे और 50 की जरूरत। 12.5 के एवरेज से मैक्सर रन बनाने उतने आसान नहीं होते। पिछला मुकाबला भी कुछ इसी तरीके से घटा था। कितना रोमहर्ष, कांटे की टक्कर उस मुकाबले में देखने को मिली थी। आखिरकार शिरडोन टीम ने जीत हासिल की। वो यादगार पल, वो खुशी का लम्हा आखिरी बॉल के ऊपर, और हमारे मंगेश जी वाकड़ीकर से कितने खुश थे उस आखिरी बॉल। शायद वो धड़कने तेज हुई थी यार, अब खाली हाथ ना लौटना पड़े, लेकिन गेंदबाज ने एक सटीक यॉर्कर दिखाया और जीत की खुशी का परचम यहाँ पे ले रहा है। नेक्स्ट गेंदबाज, अगला गेंदबाज यहां से तैयार होगा बंगारपाड़ा टीम की ओर से, चेतन गोसावी। चेतन गोसावी है गेंदबाजी की कमान के ऊपर और स्ट्राइकर एंड पे चंदन मडवी। पहली बॉल, ये बढ़िया ड्राइव है, 2 खिलाड़ी दोनों के बीच में से, लेकिन एक टप्पे की मदद से कवर वाले खिलाड़ी ने दौड़ लगाई और गेंद को वहां पे रोका, मैच सिंगल बना। थोड़ी सी अगर ताकत इस स्ट्रोक में होती ना तो जरूर यहां से गैप में ढूंढने में कामयाब हुए थे, लेकिन ताकत होनी चाहिए, टाइमिंग प्रॉपर होना चाहिए था। एक चौवा शायद वहां पे देखने को मिल सकता था, लेकिन देखने को मिला नहीं। कवर के रीजन में बढ़िया फील्डिंग, मैच सिंगल बना। बढ़िया गेंद, तेज तर्रार वाली गेंद थी, लेकिन उछाल भी नहीं था, और उसी उछाल वाली गेंद में जो डाउन रही थी गेंद, सबमरीन डिलीवरी जिसे कहा जाता है, उसने यहां से इस वेरिएशन ने पूरी तरीके से प्रीतेश को बीट किया और वही खड़े खड़े वहां पे पॉपिंग क्रीज में उन्हें खड़ा रखा है। गेंद आई डॉट, मैच 7 रन बने, लेकिन विकेट नहीं गवाई। मैं तो कहूंगा एक प्लस पॉइंट जरूर होगा, लेकिन यहां से रन भी उतने बनने चाहिए। इस बात के ऊपर उल्वे टीम जरूर गौर करना चाहिए, क्योंकि 56 रन उतने आसानी से बनेंगे नहीं। पहले ओवर में मैच 6 बने, 6 गेंदों के भीतर। अगली गेंद स्लॉट में उड़ाने की कोशिश, लॉन्ग ऑन को बीट किया और गेंद बाउंड्री से बाहर। प्रीतेश के बल्ले से ये पहला चौवा। टोटल यहां से बने 7 और 4, टोटल 11, 1 और 1, 11। 9
गेंदों के भीतर 11 रन बने। लक्ष्य यहां से 21 गेंदें बची है और 45 की दूरी अभी भी है, यानी मंजिल तो अभी काफी दूर है। ऐसे में आप कौन से गाड़ी का इस्तेमाल करेंगे, या हवाई यात्रा, जहाज, मेट्रो ट्रेन या बुलेट ट्रेन, कौन सी गाड़ी का इस्तेमाल, किस में ट्रैवलिंग करना पसंद करेंगे। अलोंग द कारपेट डीप में गेंद गई, शायद कुछ देर के लिए खतरा महसूस था, लेकिन प्रीतेश यू टर्न लिया सही समय के ऊपर, 1 रन बना। गेंद जिस तेजी के साथ, रफ्तार के साथ गई थी, वहां पे लॉन्ग ऑन की रीजन में लगभग बाउंड्री शायद होगी ऐसा कुछ लगा था, लेकिन वहां पे एन मौके के ऊपर खिलाड़ी ने अच्छी दौड़ और 3 रन बचाए। ये देखिए कोशिश अच्छी है, यहां से ग्लांस करने की कोशिश, लेकिन 1 रन आसानी से बना। शॉर्ट फाइन लेग में बढ़िया फील्डिंग और बल्ले का कुछ अंदरूनी हिस्सा लगा था, मैच सिंगल बना। टोटल यहां से स्कोर कार्ड के ऊपर 13 रन बने और आखिरी गेंद बची है पावर प्ले का, दूसरा ओवर, मैंडेटरी पावर प्ले का आखिरी बॉल। यॉर्कर तेज तर्रार दिखाई है और यहां से डॉट बॉल आई है। आखिरी बॉल था, वैसे उसने ताकत झोंक दी गेंदबाज ने और ये तेज तर्रार वाली यॉर्कर दिखाई, डॉट बॉल आई। 2 ओवर का खेल समाप्त, टोटल 13 बने, यानी 18 गेंदें बचे और 43 यानी 43 रन अभी भी चाहिए। मैं तो कहूंगा उल्वे टीम के लिए प्लस पॉइंट उनके पक्ष में जरूर है कि विकेट नहीं गंवाई, लेकिन रन भी उतने आए नहीं जितने आने चाहिए थे। बंगारपाड़ा टीम ने 35 बनाए थे 12 गेंदों के भीतर, और यहाँ पे उल्वे टीम ने क्या किया, महज 13 ही बनाए, उसमें 1 चौवा दागा था। और वहां पे मैं तो कहूंगा बंगारपाड़ा टीम ने लगभग 3 चौवे और 3 छक्के दागे थे पहले 2 ओवर में। और ये कैलकुलेशन होना चाहिए कि भाई पहले सत्र में हमने गेंदबाजी किस दिशा में की थी, अब बल्लेबाजी का टारगेट सेटअप किस दिशा में होना चाहिए, यहां से ये प्लानिंग बनानी चाहिए। अब गेंदे बचे 18 और 43 रनों की जरूरत है। अब स्ट्राइकर एंड पे चंदन रहेंगे, जिन्होंने पहले ओवर में चौवा दिखाया था, अपने इनिंग का आगाज किया था चौवे के साथ। अब वो बल्लेबाज स्ट्राइकर एंड पे और गेंदबाजी की कगार फिर एक बार अपने सेकंड स्पेल में सिद्धेश वास्कर आए। एक बड़ा नाम है टेनिस क्रिकेट जगत का, बंगारपाड़ा टीम की ओर से कई अच्छे मुकाबले में, रोमांचक मुकाबले में जीत दर्ज की है इस खिलाड़ी ने अपने बलबूते पर। वेलकम टू द नवोचेशक, मानो इस बॉल के ऊपर स्वागत किया गेंदबाज का और बल्लेबाज चंदन के बल्ले से आया ये मैक्सिमम स्ट्रोक 6 रन। छक्के की मदद से टोटल अब 19 बने। देखिए कभी कभार ऐसे बल्लेबाज एज अ ओपनर जो बल्लेबाज रहते हैं, जितना समय मैदान के अंदर बिताते हैं ना, उसका फायदा मिलता है, और ये फायदा जरूर इस बॉल के ऊपर चंदन को देखने को मिला। छक्का दागा उन्होंने। अब यहां से समीकरण बदलेगा, 37 की जरूरत है, गेंदे बचे 17। वेरिएशन, ये खासियत है यहां से सिद्धेश वास्कर की, क्योंकि पहली गेंद थोड़ी सी तेज तर्रार वाली थी और यॉर्कर मारने के चक्कर में वहां पे छक्का खाया था, लेकिन यहां से गेंद का टप्पा पीछे की तरफ खींचा और गेंद धीमी गति से डिलीवर की और बल्लेबाज को चकमा दिया। डॉट बॉल आई, 19 रन ऑन बोर्ड विदाउट विकेट, यानी 0 विकेट। ये देखिए स्वीट साउंड ऑफ द बैट, सीधे बल्ले से गेंद जाएगी सीधा लॉन्ग ऑन से बाहर, करारा स्ट्रोक, इस ओवर का छक्का नंबर 2। बढ़िया बल्लेबाजी। इस गेंद में भी वेरिएशन था, थोड़ी सी टर्न करने की कोशिश की थी सिद्धेश वास्कर ने, लेकिन पहले ही भाप लिया था बल्लेबाज ने। ये गेंद शायद इसी रफ्तार से आएगी और तैयार थे इस बॉल के लिए, और सीधे बल्ले से यहां से वी शेप में एक छक्का दागा। टोटल 25 बने, यानी 15 गेंदे बचे और 31 की जरूरत। ये बढ़िया स्टार्ट उल्वे टीम के माध्यम से। शुरुआती 2 ओवर कितने अच्छे तरीके से घटे थे, महज 13 थे। ऐसा लग रहा था कि यार शायद ये मैच फंसेगा, लेकिन अब नहीं फंसेगा। अब यहां से सक्षम बल्लेबाजी, चंदन मडवी 9 गेंदों के भीतर 19 रनों का योगदान, बढ़िया परफॉर्मेंस। ये देखिए गेंद को अंदर की तरफ मोड़ा, ये खासियत है सिद्धेश वास्कर की। पिछला बॉल भी कुछ इस तरीके से करने की कोशिश थी, लेकिन टप्पा सही जगह पे नहीं था। यहाँ पे बल्लेबाज थोड़ी सी सफल होने की कोशिश की, लेकिन फिर एक बार उन्होंने प्रयास किया भाई हम पीछे की तरफ जाएंगे। ऐसे में गेंद उनके तरफ, उनका पीछा किया गेंद ने और गेंद यहाँ से डॉट मिली। अगर यहाँ से अगली 2 गेंदें भी डॉट या विकेट मिली तो जरूर यहाँ से ये टीम कमबैक करेगी क्या, करेगी क्या,
ये सवाल है बीच मैदान में, और उसका जवाब बल्लेबाज ने छक्का लगा के दिया कि भाई हम उसे कमबैक करने देंगे नहीं, क्योंकि इस ओवर का ये छक्का नंबर 3 बल्लेबाज चंदन मडवी के बल्ले से देखने को मिला। ये देखिए पहले ऑफसाइड के बाहर गए, फिर एक बार थोड़ी से अंदर की तरफ आए, लेकिन गेंद उनके पाले में दिखी और वैसे यहां से हेलीकॉप्टर उड़ाया, लॉन्च किया सीधा वहां से वाइडिश लॉन्ग ऑन के बाहर 6 रन। फिर एक बार गेंदबाज तैयार, यहां से भी डॉट गेंद नहीं निकलेगी, यहां से लेग बाइज के माध्यम से सिंगल मिलेगा। ये बढ़िया कोशिश यहां पे बल्लेबाज चंदन मडवी के माध्यम से। 3 ओवर टोटल यहां से समाप्त और स्कोर कार्ड के ऊपर रन बने एक सिंगल की मदद से 32, यानी अभी भी गेंदे बची है 12 और 24 की जरूरत। अब मुकाबला मैं तो कहूंगा पूरी तरीके से उल्वे टीम के पक्ष में झुकता हुआ जरूर नजर आ रहा है, लेकिन यहां से अगर एक आध और इकोनॉमिकल, जिस तरीके से सिद्धेश वास्कर की पहली ओवर गिरी थी, या फिर उसके बाद में जो चेतन गोसावी ने वो डाली थी जो मैच 7 रन के, ऐसी अगर एक आध और अगली ओवर आएगी तो मैच में बने रहेगी मैं तो कहूंगा ये इस वक्त बंगारपाड़ा टीम। और ये कोशिश होनी चाहिए, आने वाले गेंदबाज के ऊपर काफी प्रेशर रहेगा। अगर यहां से कहीं 10 रन या उससे अधिक रन चले गए तो मैच पूरी तरीके से हाथों से निकल जाएगा। अगर 10 से कम रन वाली ये ओवर निकल गई, गेंदबाज विघ्नेश कटेकर है अब गेंदबाजी की कमान, प्रेशर रहेगा उनके ऊपर, थोड़ा सा दबाव होगा, क्योंकि शुरुआती जो ओवर देखे 3 ओवर उसमें सिद्धेश वास्कर ने भी डाली, लेकिन जो तीसरी ओवर थी काफी महंगी साबित हुई, उनमें 19 रन उन्होंने खर्च किए। अब स्ट्राइकर एंड पे फिर एक बार चंदन मडवी रहेंगे, जिन्होंने 10 में 25 और अपने इनिंग में 3 छक्के और 1 चौके की मदद से ये स्कोर कार्ड के ऊपर रन अर्जित किए। टोटल 32 बने, 0 विकेट 18 गेंदों के भीतर। अब गेंदे बची 12 और 24 की जरूरत। गेंदबाज तैयार, यहां से विघ्नेश, पहली बॉल जड़ में डालने की कोशिश, लेकिन लोअर फुल टॉस हल्के हाथे से ऑन साइड में ढकेला, एक बना, दूसरे की कोशिश, यहां से हड़बड़ाहट और रन आउट के माध्यम से विकेट। क्या यह मुकाबले में टर्न होगा, ये मैच का टर्निंग पॉइंट होगा क्या? साझेदारी काफी बढ़िया तरीके से घट रही थी, यहां पे लगभग मैं तो कहूंगा 32 रन जोड़ भी दिए थे, लेकिन ऐसे में यहां पे एक विकेट मिली। शायद ये मैच का टर्निंग पॉइंट हो सकता है, क्योंकि 12 में यहां से 25 की जरूरत, 12 में 24 की जरूरत थी और पहली बॉल के ऊपर सिंगल बना और दूसरी रन के लिए कोशिश में यहां से चंदन दौड़ पड़े थे, लेकिन प्रीतेश का उस दिशा में ध्यान नहीं था और उस वजह से यहां पे रन आउट के शिकार। 33 रन बने, यानी अब 11 गेंदे बची है और अभी भी 23 रनों की जरूरत है। पहला विकेट मिला, यहां पे मैं तो कहूंगा बंगारपाड़ा टीम काफी खुश रहेगी, क्योंकि उन्हें विकेट की दरकरार थी। इस मुकाबले में अगर वापसी करनी है तो विकेट की दरकरार थी। आखिरकार वो विकेट 19 बॉल का इंतजार करने के बाद रनआउट की विकेट, यानी पूरी टीम की मेहनत इस विकेट के लिए झोंक दी थी, उतनी मेहनत की थी, आखिरकार वो विकेट मिली। सलामी जोड़ी तोड़ने में सक्षम, और विकेट वो भी मिला चंदन का, जिन्होंने 3 छक्के दागे थे। अब स्ट्राइकर एंड पे प्रीतेश है और उनका साथ निभाने आए यश मडवी। अब यहां से प्रीतेश को जिम्मेदारी उठानी होगी। भाई एक गलती तो हो ही गई है, एक अच्छा बल्लेबाज रनआउट के तौर पे आउट हुआ है, तो यहां से अब बढ़िया स्ट्रोक, स्लॉट में आई गेंद और यहां से मिड विकेट के उस पार 6 रन। देखिए कल एक शो मैच खेला जाएगा, लेकिन वो किसका होगा? ठीक 8 बजे रायगढ़ बनाम ठाणा, एक बिग फाइट मुकाबला, लेकिन शो मैच इस मैदान के ऊपर इस नमो चषक में कल आखिरी रात है इस मुकाबले की, और कल शाम को 8 बजे ये मुकाबला देखने को मिलेगा इस नमो चषक में, रायगढ़ बनाम ठाणा। और इसी बीच मैदान में बल्लेबाज प्रीतेश पाटिल ने एक छक्का दागा, मुकाबले को खुला करने की कोशिश जारी है। अब 10 गेंदे बचे और 17 की जरूरत है। गेंदबाज विघ्नेश तैयार है, जड़ में डालने की कोशिश, लेकिन गेंद ऑफ ड्राइव, लॉन्ग ऑफ की रीजन में
महज सिंगल बनेगा। खुश होगी मैं तो कहूंगा उल्वेट टीम, क्योंकि छक्का आया है पिछली बॉल के ऊपर। जिस तरीके से विकेट गिरा था वो दबाव था, लेकिन दबाव को यहां से उस छक्के ने दूर, कहीं दूर, मीलों दूर फेंक दिया था और उसके बाद में सिंगल देखने को मिला। टोटल 40 बने, अब 9 गेंदे बची है, 16 की जरूरत। कहीं अगर इन 3 गेंदों के भीतर मैच 2 रन निकल गए तो मैच बनेगा बंगारपाड़ा टीम के लिए। यॉर्कर करने की कोशिश, लेकिन यॉर्कर सटीक जगह पे नहीं आ रहा है। लोअर फुल टॉस और ड्राइव किया, ऑन ड्राइव था मैच सिंगल डबल से मैं तो कहूंगा बंगारपाड़ा टीम भी शायद थोड़ी बहुत राहत की सांस लगी होगी, क्योंकि मुकाबले में बनी रही है। अगर कहीं जाकर विकेट मिलता है या अगला और अच्छा गिरता है तो ये मुकाबला उनके पक्ष में झुक सकता है। लेकिन उल्वे टीम भी सोच रही यार सिंगल डबल से हम भी तो खुश है, हमें भी तो सिंगल चाहिए ना, क्यों नहीं हमें चाहिए। 8 गेंदे 15 की जरूरत, ऑन ड्राइव किया है, वहां पे खिलाड़ी तैनात, मैच सिंगल बनेगा। गेंदबाज की सराहना होनी चाहिए। छक्का खाने के बाद यह बढ़िया कमबैक, अगली 3 गेंदों के भीतर मैच 3 सिंगल दिखाए, एक बढ़िया गेंदबाजी और अच्छे गेंदबाज की निशानी होती है। छक्के के बाद यह कमबैक होना चाहिए और उसमें सक्षम गेंदबाजी करते हुए विघ्नेश गेंदबाजी की कगार के ऊपर। अब इस ओवर की आखिरी गेंद बची है, 7 गेंदे बचे, टोटल 14 की जरूरत है। अब स्ट्राइकर रेंज पे यश मड़वी, जिन्होंने एक गेंद के ऊपर मैच सिंगल बनाया, यह अच्छी साझेदारी की निशानी, यहां पे योगदान दे रहे हैं अपनी टीम के लिए। अगली बॉल, अगली पेशकश, बढ़िया गेंद थी, लास्ट डिलीवरी थी इस ओवर की और यह क्या कमाल की गेंद यहां से फेंकी विघ्नेश ने, डॉट बॉल दिखाई। ओवर नंबर 14 समाप्त, 42 रन बने, अब 6 गेंदे बची और 14 की जरूरत है। हालांकि विकेट 9 हाथ में उतनी जरूरत नहीं आएगी, लेकिन 6 गेंदे 14 बनाने चाहिए। तो ऐसे में 2 बड़े हिट, 3 चौके 2, 1 डबल काम बनेगा, 2 बड़े छक्के 2 सिंगल काम बनेगा। कुछ भी हो सकता है, लेकिन 6 गेंदों के भीतर उल्वे टीम को ये बनाने होंगे, क्योंकि इस प्रतियोगिता का नियम है कंपलसरी चेस, यानी 14 बने तो मुकाबला बनेगा। चलो बंगारपाड़ा टीम, ज्यादा समय खर्च नहीं होना चाहिए। देखिए 18 मिनट के भीतर आपने अच्छी गेंदबाजी की और 4 ओवर का कोटा कंप्लीट किया है, लेकिन ऐसा नहीं होना चाहिए कि आखिरी ओवर के लिए आप ज्यादा समय खर्च हो जाए। मैच अभी क्लोज इनकाउंटर, 6 गेंदे बचे और 14 की जरूरत, 12 में 24 की जरूरत थी। तो यहाँ पे एक अच्छी गेंदबाजी, मैच 10 रन खर्च किए विघ्नेश ने एक छक्का खाने के बाद, एक बढ़िया कमबैक। अब 6 गेंदे 14 की जरूरत और गेंदबाज समीर कटेकर आए। समीर आए, समीर के कंधों के ऊपर अब ये जिम्मेदारी है, कई सालों का तजुर्बा समीर के पास, अब एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर हो, इन्हें साबित करना होगा फिर एक बार कि भाई हम इतने साल का जो तजुर्बा है, टीम ने भरोसा दिखाया, कप्तान ने भरोसा दिखाया, उस भरोसे के ऊपर खरा उतारना होगा। आखिरी 6 गेंदे और 14 की जरूरत, लेकिन सामने रहेंगे कप्तान, लीडर है इस टीम के, उल्वे टीम के प्रीतेश पाटिल और सलामी बल्लेबाज अब तक डटे हुए। पहली बॉल मिस टाइमिंग, खुद गेंदबाज दौड़ लगाई, वहां से कवर में से खिलाड़ी आई, दोनों में कॉम्बिनेशन नहीं मिला और वहां पे कैच ड्रॉप ही हुआ। कैच की तरफ दौड़ेगा कौन, पकड़ेगा कौन, तू या मैं, और ऐसे में गाड़ी छूट गई। जीवनदान मिला प्रीतेश को, शायद ये गाड़ी नहीं छूटी, मैं तो कहूंगा मैच भी छूट सकती है, क्योंकि अब यहां से समीकरण बदलेगा। 5 गेंदे बची और 12 की जरूरत। अगर यहाँ पे कैश मिलता, नया खिलाड़ी बीच मैदान में आता, तो शायद यहां से बंगारपाड़ा टीम प्रेशर डाल सकती थी उस नए खिलाड़ी के ऊपर, लेकिन एक मंजा हुआ खिलाड़ी एज अ ओपनर, और भी खुद कप्तान है अपनी टीम की, कमान संभालने के लिए तैयार है, उस खिलाड़ी को जीवन दान देना कितना कारगर साबित होगा। फिर एक बार मिस टाइमिंग है, इस मर्तबा विकेट कीपर, और फिर एक बार कैच ड्रॉप। ये विपरीत दिशा में जाके कैच पकड़ना, ये कौन से टाइम में दिमाग में सोच आया भाई हम कैच पकड़ेंगे। विकेट कीपर एक ग्रामीण क्रिकेट है, हाथों में ग्लोव्स होते नहीं, ऐसे में इस दिशा में जाके, यार उस दिशा में खिलाड़ी था, पीछे वाला खिलाड़ी क्या कर रहा था मैं तो कहूंगा। लेकिन ये वैवाहिक जीवन में मियां बीबी में जैसे कॉलिंग होनी चाहिए, ये कॉलिंग नहीं हुआ और कैच ड्रॉप हुआ। शायद 1-2 बार कैच नहीं, अब ये मैच पूरी तरीके से मैं तो कहूंगा बंगारपाड़ा टीम के हाथों से निकल जा चुकी है। अब यहां से 4 गेंदे 11 की जरूरत,
मुकाबला अभी भी बन सकता है। पिछला मुकाबला याद कीजिए, शेरडोन टीम ने कैसा जीता था। यहां से इस गेंदबाज को यह भी सोच होनी चाहिए कि यॉर्कर की कोशिश, सिंगल बनेगा। बल्ले का अंदरूनी किनारा नहीं, लेग बाइज। अंपायर का सिग्नल मिला, लेग बाइज। चलो सिंगल से भी खुश होगी क्योंकि, लेकिन पिछली 2 बॉल के ऊपर जो 2 कैचेस ड्रॉप किए ना, शायद वो दिल में, मैं तो कहूंगा समीर के दिल में कांटे की तरफ चुभेंगे। क्यों ऐसी गलती हुई? पहली बॉल के ऊपर खुद समीर ने गलती की, दूसरी बॉल के ऊपर विकेट कीपर। अब 3 गेंदें बची है, जरूरत है यहां से 10 रनों की। क्या 10 रन बनेंगे? आसान या मुश्किल? हेलीकॉप्टर, हाफ हेलीकॉप्टर, लॉन्ग ऑन की रीजन में मैच सिंगल बनेगा। मुकाबला बन सकता है। 2 गेंदे बचे, 9 की जरूरत है। यानी एक बड़ा हिट आना ही चाहिए, 2 बड़े हिट आने चाहिए, तब जाके मुकाबला बनेगा। 2 में 9, 1 छक्का 1 चौवा, मस्ट नीडेड बॉल होगी। देखिए कैचेस छोड़े, लेकिन मुकाबले में अभी भी ये बंगारपाड़ा टीम बनी है, क्योंकि जो पिछली वाली गेंदे आई सिंगल, काम बनेगा। 2 में 9 चाहिए था, गेंद आई डॉट। लेकिन यहां से बैटिंग करने वाली टीम ने शायद रिव्यू लिया है, ये वाइट है या नहीं, क्योंकि वो भी जानती है इस बॉल की अहमियत। यहां से वाइट मिला तो मैच में बने रहेंगे, अगर डॉट बॉल आई तो बंगारपाड़ा टीम इस मुकाबले में बने रहेगी, क्योंकि 9 की जरूरत है। टीवी अंपायर यहां से तैयार है। डॉट बॉल, यानी 1 गेंद 9 की जरूरत। इतनी कड़ी मेहनत करने के बाद आखिरकार उलवे टीम के हाथों से मुकाबला निकलता हुआ, जो कैचेस, जो जीवन दान मिले थे, मौके का फायदा उठा नहीं पाई। आखिरकार अब इस मैच में बंगारपाड़ा टीम पक्ष में अपने मुकाबला करते हुए आखिरी बॉल उड़ाने की कोशिश, मायने नहीं रखेंगे रन कितने आएंगे, आखिरकार विकेट मिला। कांग्रेचुलेशन बंगारपाड़ा टीम, मुकाबले में जीत दर्ज की, और हार्ड लक उलवे टीम। धन्यवाद लहू सर आणि अभिनंदन टीम बंगारपाडा हार्डलक टीम उलवा नीलकंठेश्वर उलवे संघाचा मी इथे आभार व्यक्त करतो। आणि बघा काही क्षणातच याच मैदानावरती येत्या 10 फेब्रुवारीला खारघर गावाची मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणजे KPL खारघर प्रीमियर लीगचं आयोजन लवकरच खारघर वासियांच्या भेटीला येईल, तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल। आणि त्या प्रीमियर लीगचा मी टी शर्ट या ठिकाणी लॉन्च करत आहोत। दर्शील प्रवीण पाटील, प्रवीण दादांचे चिरंजीव यांच्या शुभ हस्ते ही टी शर्ट लॉन्च केली जाईल। बघा हा पॅटर्न असेल खारघर प्रीमियर लीग या स्पर्धेचा, आणि आपण पाहता आमचे दर्शील प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टी शर्ट या ठिकाणी लॉन्च करत आहोत। या स्पर्धेसाठी विशेष योगदान आम्हाला राहतं आदरणीय प्रवीणदादा पाटील, आदरणीय प्रवीणजी बेहेरा साहेब, आणि आवर्जून उल्लेख करू करतो एका व्यक्तिमत्वाचा, आदरणीय रामजी बेहेरा साहेब, जे आमच्यामध्ये नाही आहेत। कदर सातत्याने त्यांचे उणव आम्हाला भासेल, परंतु आज त्यांच्या खरतर कार्याचा पुढचा वारसा जपणारे त्यांचे चिरंजीव प्रवीणजी बेहेरा यांच्या वतीने खरतर ही पोकळी भरून काढली असंही म्हणायला हरकत नाही। प्रवीणजी बेहेरा आपका भी हम स्वागत करते, तुमचं देखील कार्य फार महत्त्वाचं राहील या संपूर्ण स्पर्धेसाठी, या विभागासाठी। आणि आपण पाहता येत्या 10 फेब्रुवारीला डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला KPLचं आयोजन, खारघर प्रीमियर लीग 2025चं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याचा टी शर्ट्स तुम्ही ऑन स्क्रीन पाहिला। सामनावीर, चला लहू सर सामनावीर घोषित करा। तर या मॅचचा सामनावीर खरं तर ज्याने अंतिमचं षटक हाताळलं समीर कटेकर ह्यो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागदार। यस, भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार आणि यशस्वी आयोजक भंगारपाडा नगरीचे आदरणीय समीरजी कटेकर यांचा आपण सन्मान करूया। प्रवीणजी बेहेरा साहेब यांच्या शुभ हस्ते समीर कटेकर यांना सामनावीर ट्रॉफी दिली जाईल। सतत प्रसाद दादांच्या अवतीभोवती असणारे आदरणीय समीरजी कटेकर या सामन्यामध्ये सामनावीर, क्या बात आहे। दुग्ध शर्करा योग नमो चषकामध्ये दमदार कामगिरी करत समीर कटेकर साहेब कधी या ठिकाणी सामनावीर आलेत।